मनसेचे पदाधिकारी जमील शेख यांच्या पत्नी खुशनुमा शेख यांनी केलेले आरोप फेटाळून लावत माझ्या विरोधात खोटी माहिती देऊन बदनामी काही जण करत असल्याचं राष्ट्रवादीचे नेते नजीब मुल्ला यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। माझ्याकडून पैसे उकळण्यासाठी आरोपी असोमा यांना या हत्या प्रकरणात माझं नाव घेतल्याचा दावा करत त्यासंबंधीची चित्रफित मुल्ला यांनी यावेळेला दाखवली। मला बदनाम करण्यासाठी घाणेरडं राजकारण सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला। राबोडी परिसरातील मनसे पदाधिकारी जमील शेख यांची सुमारे 5 वर्षापूर्वी हत्या झाली होती। जमील शेख यांच्या पत्नी खुशनुमा शेख यांनी मंगळवारी राबोडी येथे पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचे नेते नजीब मुल्ला यांच्यावर गंभीर आरोप केले होते। तसंच त्यांनी या प्रकरणातील आरोपी ओसामा याची एक चित्रफित सादर केली। त्यात नजीब मुल्ला यांनी हत्येची सुपारी दिल्याचं या प्रकरणातील आरोपी ओसामा सांगत असल्याचा दावा त्यांनी केला होता। दरम्यान बुधवारी नजीब मुल्ला यांनी पत्रकार परिषद घेत खुशनुमा यांचे आरोप फेटाळून लावले। मी मुस्लिम समाजाचा नेता बनतोय, हे एका व्यक्तीला पाहवत नाही। माझं नेतृत्व संपवण्यासाठी हा प्रकार सुरू आहे असं त्यांनी सांगितलं। जमील शेख यांच्या पत्नीनं जी चित्रफित दाखवली आहे त्यात ओसामा यांनी ज्याचं नाव घेतलंय ती व्यक्ती पत्रकार परिषदेच्या वेळेला खुशनुमा यांच्या बाजूला उभी होती असा दावा मुल्ला यांनी केला। जमील यांची हत्या करणाऱ्या एका आरोपीला भेटण्यासाठी जमील यांचं कुटुंबीय रुग्णालयात नेलं होतं। जमील यांना मारणाऱ्याला त्याचं कुटुंब कसं भेटतं असा प्रश्न मुल्ला यांनी उपस्थित केला। तसंच 2024 मध्ये मी कळवा मुंब्रा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवू नये यासाठी माझ्या विरोधातील खोटी माहिती मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली होती। त्यामुळे न्यायालयानं त्यांना 25,000 रुपये दंड आकारला होता असा दावाही मुल्ला यांनी केला। जमील शेख यांच्या कुटुंबियांनी राजकारणाचं शिकार होऊ नये, असे परत झाल्यास आम्ही अब्रूनुकसानाच्या दाव्याची प्रक्रिया सुरू करू असा इशारा मुल्ला यांनी दिलाय। मी आरोपी आहे, गुन्हेगार आहे असं चित्र तयार केलं जात आहे। ठाण्यात केवळ एकाच व्यक्तीमुळे घाणेरडं राजकारण सुरू आहे असंही ते म्हणाले। माझ्याकडून पैसे उकळण्यासाठी आरोपी ओसामा यांना माझं नाव घेतल्याचा दावा करत त्यासंबंधीची चित्रफित मुल्ला यांनी पत्रकार परिषदेत दाखवली।